ही गोष्ट आहे नाशिकमधील एकलहरे हे गाव. एकलहरेमधलं 3-4 किलोमीटर असणारं गाव, मतलब छोटीशी एक आपण बोलू शकतो वसाहत टाईप. 3-4 किलोमीटर असणारं तिथं एक जोडपं आहे, क्रांती सुदाम ग्लोरिया. हे जोडपं मूळचं राजस्थानचं राहणारं, पण आपल्याकडं हे निळे पिवळे एक गाडे दिसत बघा, छोटा हत्तीवर असणारे. आईस्क्रीम असते त्यांची, ती पाणीपुरी ठेले लावून आपलं पोट उदरनिर्वाहासाठी येतात ते लोक. राजस्थानमध्ये असं काय आहे की तिथं ते आपला उदरनिर्वाह करू शकतात, म्हणून पोटासाठी येतात. बिचारे चांगले असतात ते, कधी कोणासंग भांडणं नाही, टुकारवाणी धंदा नाही, आपलं काम करणं, आपला आराम करणं, अशातला विषय. हे जोडपं राहत होतं. पाणीपुरीचा त्यांचा ठेला होता, काही दिवस सुरळीत चालू होतं. तर त्यांचा एक भाचा, त्या सुदामचा भाचा राजेंद्र म्हणून 19 वर्षाचं पोरग. आता मामाची बहिणीकडं म्हणजे भावाची बहिणीकडे ओढ असते बाबा की टुकार पोरग बोंबलत हिंडतंय, त्यापेक्षा दे पाठवून माझ्याकडं, लावतो कामाला, शिकवतो धंदा, अशातला विषय. मग त्यांनी बहिणीला फोन लावला, हातचा बोलून घेतला, त्याला काम शिकवायला चालू केलं. आता ह्यांचं रोजचा रुटीन, सकाळी उठायचं, आपलं मसाला त्याचा बनवायचा पाणीपुरीचा, कांदे वगैरे काटून, बटाटा बिटाटाचे, मग जे असेल ते XYZ बनवायचा. आणि मामा आपल्या गाड्यावर जायचं निघून. मामी आपलं काम बघायचे, आवरायचं, भाकरी धुणं भांडी आपलं घरचं काम करायची, आणि नंतर ती गाड्यावर निघून जायची. हे सगळं सुरळीत चाललेलं. भाचा आला राजेंद्र नावाचा, 19 वर्ष वय बिचाराचं. हा हे टोनग गावात बोंबलत हिंडणार, दारू पिऊन नशा करून असं. मग कुठतरी मामाची वळ होती, भाचा काहीतरी करल. आल्यानंतर आता हे नाशिकमध्ये राहत होते, एक छोट्याशा गावात होते. आता 8-9 हजार रुपये रेंट द्यायचा. त्यात आपलं बाबा गाडा चालला तर ठीक आहे, नाही चालला तर मग काय, बाब्या गेला दसम्या गेला. त्यापेक्षा बाबा कुठतरी आपलं स्वस्तात खोली करू, स्वस्तात रूम करू, असं ठरवलं त्यांनी. मग एकलहरेमध्ये एक खोली केली, 18-20 फुटाची खोली असेल. आणि ही खोली गेल्यानंतर त्यात भाचा आला. आता ही तिघच, नवरा बायको एक आणि भाचा एक. मग झोपायचं कसं? मग ह्यांनी काय केलं, मध्ये एक पार्टिशन केलं की भाचा त्या साईडला झोपल, नवरा बायको काय या साईडला झोपतील. मग पार्टिशन केल्यानंतर ह्यांनी काय केलं की बाबा ठीक आहे, आता नवरा बायको म्हणल्यानंतर हे बघा त्यांचा अधिकार आहे, सगळं काय कृत्य करणे त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या टायमिंगमध्ये ते करायचे. मग हे भाचा 19 वर्षाचं गाबडं, त्याचं लग्न नाही झालेलं, टोनग महिने रातभर कुडकुड करायची आणि बघायचं काय चाललंय काय नाही हालचाल म्हणून डोळा ठेवून. मग असंच 2-3 दिवस झालं. त्यांचं कार्यक्रम फिक्स होता, सकाळी पहाटे लोक बिचारी करायचे. आणि 0 बल्ब होता, बल्ब पण नव्हता. मग त्या बल्बविषयी लाईट बंद करायचा विषयच नाही. त्यामुळं आता ही रोजचं ठरलेलं. ह्याला झोपच येत नव्हती, ह्याला टाईम माहीत होता, त्यांनी बघणं चालू केलं. एक सायन्सचा विषय हा की जर असा कार्यक्रम पाठ का करतात, हे एक सायन्सचा विषय तुम्हाला सांगतो. आता इथपर्यंत आलोच तर ते पण सांगून देतो. हे बघा, आपण जेवल्यानंतर जर कार्यक्रम केला तर त्यात काय होतं, आपलं जी मोठा आताड आहे त्यात आपलं खाल्लेलं अन्न जातं, आणि ते पचवण्यासाठी आपलं रक्त पूर्ण एकजूट होतं. ते पचवण्यासाठी आपलं चळबिचळ चालू असते, आणि पूर्ण रक्त तिकडं होऊन सगळं तिथं आपलं बॉडीना एकजूट होऊन तिथं लागलेली असते कामाला. त्यामुळं जर त्यात कार्यक्रम केला तर काय होतं, मग इकडं पण आता हे सामान म्हणजे काही हाडंबिडं नाही. ह्यात कसं आहे, रक्ताचं जे आपलं प्रेशर असतं त्यात नसा फुगतात ना, मग त्याने ताठरता येते. बरं ते तर ठीक आहे, रोज का असं ना, पण त्यात कार्यक्रम लवकर होतो, अशातला विषय. मग ती पाठ करायची, हा बिचारा बघायचा, मग ह्यांचं रोजचं चालू, ह्याची नजर डोनकावळ्यासाठी सारखीच होती. मग आता हे असं झाल्यानंतर बघा, माणसाचा एक नजरिया बदलतो, एक बघण्याचा दृष्टिकोन दुसऱ्या माणसाकडनं त्या मामीकडे बघण्याचा ह्याचा दृष्टिकोन बदललेला होता पूर्ण. की बाबा आता ह्याला काय वाटायचं ह्या टॉनिकाला, की त्याला मामाला मग म्हणल्यावर आपल्याला तर कुठतरी आहे का नाही, की रोज एवढं जगणं बघतंय म्हणल्यावर मामीला समजलं की तिच्या यायला कुठतरी दाळमध्ये गाडी बाबा. मग ह्याने आता भाषेच्या नात्याने तिने सांगायला समजायला सुरुवात केली की असं बघू नको बाबा, शिक सवर आहे ना, की पोटासाठी काहीतरी बघ, हे चांगलं नाही असं तसं. पण ते ऐकायला तयार नव्हतं, जी त्याची गोड मेल्याशिवाय जात नाही म्हणल्यासारखी कहाणी होती. मग एकदा दोनदा सांगून बघितलं, रागात सांगून बघितलं, पण आता असं झाल्यावर मग मामाचं आणि मामीचं चांगलं संभाषण होतं, बोलणं होतं. आणि असल्यामुळं मामीने सांगून दिलं, हे बघा, ही बोलणं चालणं का नाही, हे चांगलं कशामुळे राहतं माहिती का, संबंध चांगले असले, ती सॅटिस्फाय झाली का नाही, सगळा प्रपंच सुखात चालतो. इकडे तिकडे तिने तोंड मारायची गरजच लागत नाही तिला. का लागत नाही सांगतो तुम्हाला, ह्याच्यामुळे लागत नाही की तिला सगळं काय भेटतंय, पैशा पाण्याची, तिला मग नंतर काहीच गरज नाही बाईला, असातला विषय असतो तो. पण असं झालं. मग मामाला सांगितल्यावर, त्याच्या अभिषेकच्या मामाला सांगितल्यानंतर त्याने सांगितलं, बाबा बघतो त्याला, बोलतो त्याला, विचारलं बाबा काय तुला बोलला बिल्लाय काय तू,
काय म्हणलाय का, काय झालंय तुमच्यात का भांडणे बिंडण्यात काय आहे, असा काय विषय नाही म्हणली. त्याला काय करा, बॅग भरा आणि आपलं हाकलून द्या म्हणली त्याला. मग आम्हाला कुठेतरी खटकल्यासारखं वाटलं की याला काहीतरी दाळमध्ये काळा असेल, चला ठीक आहे. मग त्याला बोलतो, त्याला बोललं बाबा, जवळ घेतलं, म्हणला तू काय कर, म्हणला तुला करमत आहे का मला इथं, नसेल करमत तर जा आपल्या गावाकडं राहा, आईवडिलापाशी राहा, मग आता झालेत काय, काढलेत काय दिवस समजले तुला, आपलं तिकडं राहा. मग ह्याच्या डोक्यात खटकलं ना नंतर की त्याच्या याला देणं न घेणं, मामीने बाबा फुकाट बोंबाटा केला, फुल ना फुलाची पाकळी काहीच नाही. मग ही तर कुठतरी खटकलं. मग आता हिचा काटाच काढतो, कारण ह्याच्या डोक्यात तेच बसलेलं होतं. दर मला ना तुला घाल कुत्र्याला म्हणल्यासारखं होतं त्या डोक्यात. हिचा काटा काढतो म्हणला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9-10 वाजता मामा निघून गेला कामाला. निघून गेल्यावर ह्याने काय केलं, आता त्या राजस्थानी लोकांकडे असतात सुऱ्या बिऱ्या, त्यांच्याकडे कसं आपल्याकडे नसतं, इळी उतानी केली पालते सरळ केली तरी ते आपलं बटाटे चिरत नाही असं, पण ते त्यांच्याकडं असतं टाकाटक असते सामान. मग त्याने काय केलं, सुरी उचलली 11-11:30 वाजता, मामीच्या गळ्याला लावून चारकोणी गळा कापला. कापल्यावर आता करायचं काय, मग ह्यानी ह्याला बी सुरी मारून घेतली, 2-4 जागा मारलं, लागलं वरडायला. हे मारलं वाचवा म्हणून लोक जमा झाली. बाबा काय झालं ह्यांना, बघितल्यावर समजलं की आता ही तर मरून पडली बाई आणि ह्याला लागले काहीतरी झालंय. त्याला विचारलं तर ही काय म्हणला 2 चोर आलते म्हणलं आमच्या घरी, त्यांनी हिला मारलं, मला मारायचा प्रयत्न केला, पण मला मारायचा प्रयत्न केला, पण मी वाचलो म्हणला, वरडलो म्हणून, आणि असं झालंय म्हणला. मग लोकांनी काय केलं, जमा झाली, पोलिसाला बोलवलं. पोलिसाला तर असं सांगितलं, आता पोलिसाला कधी कंप्लेंट नाही, काय नाही, आधी कधी चोरी झालेली नाही त्या एरियामध्ये, मग हे कसं काय बाबा असं. पोलीस बी आश्चर्यचकित झाले. मग ह्याला थोडंफार लागलं होतं, सरकारी दवाखान्यात ह्याला नेल्यावर ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यावर काही दिवसानंतर मग चौकशी चालू केली. आता तिथलं PI चांगलं होतं, शेळके नावाचं साहेब होतं. पोलिसांना सगळं माहिती, त्यांनी काय केलं, चौकशी केली, CCTV बघितलं, पण कोण काय येत नाही, जात नाही, कोणाचा आता सुरी नाही, तोच तिथं रक्त सांडलं, तिथं रस्त्याने कुठं रक्त सांडलेलं नाही किंवा वन नाही, काहीच नाही. मग विचार केला, मग असं काहीतरी ह्यानीच कारभार केला दिसतोय, कारण ह्याने काय केलं, पोलिसाला समजलं तर ह्याने काय केलं, उजव्या हाताने सुरी आपल्या डाव्या याच्यावर हाणून घेतली, दंडावर हाणून घेतली होती, आणि डाव्या दंडावर हाणून घेतल्यानंतर उजव्या हातावर मग कुठं सुरीचं वनच नव्हतं ना, त्यामुळे पोलिसाला जरा जास्त डाऊट आला. त्यांनी पुन्हा रिंगणात घेतलं ह्याला. हॉस्पिटलमधून आल्यानंतर ह्यानी कबूल केलं. हा म्हणला मामीला असं म्हणलो, पण मामीने काही हे केलं नाही, म्हणून माझ्या डोक्यात खटकला, मला काढला काटा. बरं, ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला काय समजतं, ह्यावरून एवढंच समजतं की त्याच्याला आपली काय परकी काय कोणावर एवढा विश्वास ठेवू नका, अशी टगे ओळखायला शिका, त्यांना थोडं कचऱ्याला लांब करा, आणि ह्या गोष्टीपासून सावध राहा. ह्यात आपला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की लोकांच्या जे चुका आहेत त्यापासून आपण सुधारणा करा, त्यापासून शिकण्याचा प्रयत्न करा. एवढंच आहे. धन्यवाद.